श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज अधिक मासामध्ये माझं गुरुचरित्र पारायण पूर्ण होत आहे. तर हे पारायण करताना कोणते नियम पाळायचे याबद्दल आपण सर्व माहिती आदल्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आता या पारायणाचं उद्यापन कसं करायचं, पुरणाचे 21 दिवे कसे करायचे असतात, त्यानंतर नैवेद्य काय करायचा असतो याबद्दल सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं असतं, तर आपल्याला पुरणाचे 21 दिवे बनवायचे असतात, जे मी इथं बनवलेले आहेत. हे दिवे आपण गावरान तुपामध्ये भिजवलेल्या असतात ह्या वाती. आणि यासाठी वाती कोणत्या असतात, तर ह्या फुलवाती आहेत. ज्या लांब वाती आपण रोज दिव्यात वापरतो त्या नाही वापरायच्या. आपल्याला अशा 21 फुलवाती घ्यायच्या आहे. त्यानंतर असं एका ताटामध्ये आपल्याला किंवा प्लेटीमध्ये पुरण पसरवून घ्यायचं आहे. आणि हे 21 दिवे तुम्हाला तुपात बुडवून ते नंतर गावरान तुपात बुडवून अशी ठेवायचे आहे. त्यानंतर इथे पदार्थ काय बनवलेले आहे नैवेद्यासाठी ते दाखवते मी तुम्हाला. तर मी केलेले आहे, स्वामी महाराजांना आवडतात कांद्याचे भजे, त्यानंतर पुडी, भात, वरण, दूध, कुरडई, पापड आणि पुरणाची पोळी. आणि स्वामी महाराजांना मी बनवलेले आहे 21 धोंडे. तर धोंड्यांचा नैवेद्यही मी आज महाराजांना केलेला आहे. त्यानंतर इथे मी बनवलेले आहे हे 5 नैवेद्य. हे 5 नैवेद्य कशाचे असतात त्याबद्दल सांगते. तर पहिला नैवेद्य आपल्याला ठेवायचा असतो तो बाळकृष्ण भगवानांना. मी 21 दिवसाचं जे स्तोत्र पठण करत आहे आणि 21 दिवसाचं मी जी सत्यनारायण पूजा करत आहे, त्यासाठी मला पहिला नैवेद्य मी बाळकृष्ण भगवानांना बनवलेला आहे. त्यानंतर आपला दुसरा नैवेद्य असतो तो आपला कुलस्वामिनी अंबा भवानीला. त्यानंतर तिसरा नैवेद्य जो असतो तो असतो आपल्या कुलदैवत खंडेराव महाराज यांना असतो. चौथा नैवेद्य जो असतो तो असतो तुळशीला, कारण तुळस ही लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे तुम्हाला तुम्ही जो काही उपवास कराल किंवा जे काही व्रत कराल किंवा आपण जो काही सण साजरा करतो त्यामध्ये तुम्हाला न विसरता तुळशीलाही एक नैवेद्य नक्की करायचा आहे. आणि त्यानंतर आता 5वा नैवेद्य मी केलेला आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाला. तर ह्या पवित्र ग्रंथाचं उद्यापन आपण कसं करायचं असतं ते मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम आपल्याला ज्या दिवशी उद्यापन करायचं ना त्या दिवशी तुम्हाला असा स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर अशी दिवे तयार करायची आहे आणि यानंतर आरती कशी करायची आहे आणि कोणती करायची आहे याबद्दलही मी सांगणार आहे. तर ज्या दिवशी आपण उद्यापन करतो ना त्या दिवशी आपल्याला 8व्या दिवशी उद्यापन करायचं आहे. 7 दिवस तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि 8व्या दिवशी तुम्हाला हे समाप्ती घालायची आहे. समाप्तीसाठी तुम्हाला एक जोडी म्हणजे एक सवाष्ण जेव घालायचे असते. जर सवाष्ण तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला घालायची नसेल, वेळ नसेल, तर काय करायचं, आपल्याला हे ताट मी दाखवते असंच एक ताट तुम्हाला भरून घ्यायचं आहे. आणि तो नैवेद्य तुम्हाला जी कोणती तुमच्या घराजवळ किंवा घरात जर गावरान गाय असेल गोठ्यामध्ये तर तुम्हाला तो नैवेद्य त्या गाईला द्यायचा आहे. कारण बघा, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो गावरान गाईच्या. त्यामुळे हा नैवेद्य तुम्ही गावरान गाईला जरी दिला ना तरी पण चालतो. तो नैवेद्य 33 कोटी देवांपर्यंत पोहोचतो. आणि दत्तगुरूंचं खरं सांगायचं तर अतिशय 5वा वेद असलेला महान ग्रंथ आहे तो. निर्विघ्न पार पडणं म्हणजेच दत्तप्रभूंची आपल्यावर कृपा असण्यासारखं आहे. तुम्ही जरी अधिक मासात हे पारायण करत असाल तर अशाच पद्धतीने तुम्ही नैवेद्य बनवून समाप्ती करा. आता यानंतर तुम्हाला 4 श्वानांना ज्या दिवशी समाप्ती घालायची आहे त्या दिवशी आपण जसं पहिल्या दिवशी पोळी टाकतो तसंच तुम्हाला शेवटच्या दिवशीही 4 श्वान आणि 1 गावरान गाय यांनाही नैवेद्य द्यायचा आहे. तसं तर आपण 7 दिवस जोपर्यंत पारायण करतो तोपर्यंत आपण 1 घास गाईला, 1 घास पक्ष्यांना, 1 घास मुंगीला आणि त्यानंतर श्वानांना, आपल्या घरातल्या देवांना, असा आपल्याला एक नैवेद्य हा 7 दिवस तुम्हाला दाखवायचा असतो. आता यामध्ये आपल्याला आरती कोणती करायची आहे, तर तुम्हाला दत्तप्रभूंची जी कोणती आरती येत असेल ती करायची. तुम्ही स्वामी महाराजांची सेवेकरी असाल तर स्वामी महाराजांची करायची,
नृसिंह सरस्वतींची किंवा श्रीपाद प्रभूंची आरती केली तरीही चालते. तुम्हाला जी कोणती आरती येत असेल त्या आरती करून तुम्हाला पारायणाची सांगता करायची आहे. आणि आता या ग्रंथाचं आणि याचं काय करायचं असतं, तर हा जो नैवेद्य आपण बनवलेला आहे ना, तो घरातल्या सर्व व्यक्तींना आपल्याला प्रसाद म्हणून द्यायचा असतो. आणि ह्या 21 दिव्यांचं आपण जे 21 दिवे आता हे प्रज्वलित करणार आहोत, आपली आरती झाली की हे 21 दिवे तुम्हाला काय करायचे आहेत, तर ज्या वेळेला पूर्ण हे दिवे जळतील त्यानंतर ते दिवे तुम्हाला एका प्लेटीत किंवा आपल्या देवघरातील जो दिवा आहे त्यामध्ये ठेवायचे आहे. त्यात थोडं गावरान तूप टाकून ते दिवे तुम्हाला परत पूर्ण जळतील असे पूर्ण जाळून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याची जी रक्षा उरेल ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाकायची आहे. पण हे दिवे असेच अर्धवट जळालेले कुठेही फेकून द्यायचे नाहीत. त्या दिव्यामध्ये आपण केलेली आरती, आपण केलेलं जे काही कर्म असतं त्याचे ते मंत्र उच्चाराचे स्पंदने त्यामध्ये उतरलेले असतात. त्यामुळे ते इतरत्र कुठंही कुणाच्याही पायाखाली येतील अशा ठिकाणी आपल्या देवघरातली देवपूजेतली तुम्ही जी काही वस्तू वापरता निर्माल्य ते कधीही इतरत्र फेकून द्यायचं नाही. ही फुलं काय करायची आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सर्व फुलं तुम्ही साचून ठेवायची आहे. 8 दिवस आपण जे काही गुरुचरित्र पारायण करतो त्याची जे काही फुलं निर्माल्य असतात ते तुम्हाला 8 दिवस एकाच पिशवीमध्ये ठेवायचे आहे. आता माझे 8 दिवसाचे जे फुलं वगैरे आहेत ते मी निर्माल्य एका बाजूला ठेवलेलं आहे. तुम्हाला 9व्या दिवशी हे सर्व एखाद्या झाडाच्या मोठ्या बुंद्याशी किंवा पाण्यात प्रवाहित करायचं आहे. यातले जे हे तांदूळ आहेत ना गणपती बाप्पा खालचे किंवा आपल्या घटाखालचे हे तुम्हाला पक्ष्यांना घालायचे आहे. कलशातील पाणी तुम्हाला आपल्या थोडंसं घरात शिंपडून ते तुळशीला विसर्जित करायचं आहे. त्यानंतर हा कलशावर आपण जो नारळ ठेवलेला आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला, तो नारळ तुम्हाला फोडून त्याचा प्रसाद घरातल्या सर्व जणांनी घ्यायचा आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की आपण पूजा कशी विसर्जन करायची आणि त्यानंतर ग्रंथ तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचा आहे. ज्या दिवशी सांगता करता त्या दिवशी ग्रंथ उचलायचा नाही. दुसऱ्या दिवशी ग्रंथ उचलायचा आणि एका वस्त्रात तो ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर निर्माल्यात तांदूळ टाकून द्यायचे आहे. आणि जर तुम्ही गणपती बाप्पाची अशी मूर्ती ठेवलेली असेल तर ही मूर्ती तुम्हाला उत्तरेकडे म्हणजे आपल्या हाताच्या डाव्या साईडला ही मूर्ती थोडीशी सरकवायची आहे. म्हणजे आपलं उत्तरांग पूजन हे होतं. आणि त्यानंतर गणपतीला स्नान घालून दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपल्या देवघरात जागच्या जागी ती मूर्ती ठेवून द्यायची आहे. तर आता आपण दिवे प्रज्वलित करू आणि त्यानंतर मी कोणती आरती म्हणणार आहे ना ती आरती ही तुम्हाला सांगते. आपण दिवे प्रज्वलित करून घेऊया एकदा आणि त्यानंतर आपण कोणती आरती मी करणार आहे ते तुम्हाला सांगते. नित्यसेवेच्या पुस्तकात ना तुम्हाला ही आरती मिळून जाईल. तर आता मी दिवे प्रज्वलित करते आणि त्यानंतर आपण आरती करून घेऊया. तुम्हीही असे दिवे जर बनवत नसाल तर नक्कीच तुम्ही पारायण सांगतेच्या दिवशी तुम्हाला असे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. 21 दिवे तुम्हाला एकाच वेळेस आरतीला प्रज्वलित करायचे आहे. आणि त्यानंतर स्वामी महाराजांची किंवा दत्तप्रभूंची आरती तुम्हाला करायची आहे. आता मी दिवे इथं लावून घेते पूर्ण. हे दिव्यांचं खूप महत्व आहे. आपण नवरात्रामध्येही ज्यावेळी अंबाबाईचं उत्थापन करतो त्यावेळीही आपल्याला असेच 21 दिवे तुम्हाला करायचे आहेत. एखादा दिवा जर चुकून उकून राहिला तर काही होत नाही. जेवढे तुम्हाला लावता येईल तेवढे दिवे आरतीसाठी लावून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. मी स्वामी महाराजांची आरती करणार आहे. जी आरती आपण 10:30च्या वेळेला करतो ना ती आरती तुम्हाला करायची आहे. आता 10:30ला आपण कोणती आरती करतो नैवेद्याला स्वामी महाराजांच्या तीही सांगते. जय जय सद्गुरु स्वामी समर्था ही आरती आपल्याला नैवेद्याच्या वेळेला करायची असते. तुम्ही कधीही नैवेद्य दाखवणार ना त्यावेळेला तुम्हाला ही आरती करायची आहे. तर ही आरती तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल.
तर आता मी आरती करते आणि नंतर नैवेद्य स्वामींना समर्पित करते. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. अक्कलकोटी वास करुनिया, दाविलिय घटित चरिया रे. लीला पासे बद्ध करुनिया, तोडिले भव भया रे. यविने पुशियले स्वामी कहाहे, अक्कलकोटी पहारे. समाधी सुखते भोगुनी बोले, धन्य स्वामी वरिया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनऊ किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमान, अखंड समाधी ध्यान मुनिजना. जय देव जय श्री गुरुदत्ता, हो स्वामी अवधूता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय. सप्याय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैसे कळेल ही मात. पराई परतला येते कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगी प्रणिपात केला. प्रसन्न होनी आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मान. मी तूपनाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय. आता तुम्हाला ही आरती शांत करण्यासाठी आपण ज्या जागेवर दिवा ठेवतो ना, तिथे तुम्हाला ताट ठेवतो ना, तिथे तुम्हाला थोडंसं पाणी त्या दिव्यांवरती खाली टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, हरि ओम शांती शांती शांती. म्हणजे काय होतं माहिती आहे का, की आपण ज्या वेळेला आरती करतो ना, त्यावेळेला आपण अग्निदेवांना एक प्रकारे आवाहन करत असतो आणि त्यानंतर आपण ज्या वेळेला शांती करतो ना, त्यावेळेला अग्नीची शांती ही आपल्या घरात होते. नाहीतर आपल्याला माहिती आहे की अग्नी हा उग्र रूपात आहे, त्यामुळे तो आपल्याला शांत करायचा असतो. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला समाप्ती करायची असते. यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य अर्पण करण्यासाठी आपल्याला असं तुळशीचं एक पान घ्यायचं आहे, 1 किंवा 2 घ्या आणि त्यानंतर तुम्हाला असं चौकोनी मंडळ त्या पाण्याखाली काढायचं आहे, ताटाखाली आपल्या. आणि मी आता चौकोनी मंडळ काढून आणि नंतरच ताट स्वामींना ठेवलेलं होतं, पण तुम्हाला दाखवण्यासाठी असं सांगते आहे. त्यानंतर तुम्हाला हे असं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं तुळशीपत्र आणि मंत्र कोणता म्हणायचा असतो, तर ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ महाराज नैवेद्य समर्पयामी. आता हा मंत्र जर तुम्हाला येत नसेल तर सोपा मंत्र आहे, 3 वेळेला म्हणायचा गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. श्री स्वामी समर्थ महाराज दत्तप्रभू नैवेद्य समर्पयामी. असं म्हणून हे तुळशीपत्र तुम्हाला त्या नैवेद्यावर दाखवल्यानंतर ते तुम्हाला ग्रंथावरती किंवा स्वामी महाराजांच्या फोटोजवळ ठेवून द्यायचं असतं. जर 2 तुळशीपत्रांनी तुम्ही नैवेद्य दाखवणार असेल तर एक स्वामी महाराजांजवळ ठेवायचं आणि एक तुळशीपत्र तुम्हाला आपल्या ताटात ठेवायचं असतं. असं सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे. पण गुरुचरित्र पारायण सांगता करताना या महिन्यात तुम्हाला 21 धोंडे आवर्जून स्वामी महाराजांना नैवेद्यासाठी करायचे आहेत. अतिशय सुंदर आणि अशी साध्या सोप्या पद्धतीने
तुम्ही उद्यापन करू शकता. तुम्हाला अजून काही माहिती जर विचारायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.